Greetings to you in Jesus' name. पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सर्वांस सलाम करतो. Beloved, we have seen how the true fasting has to be. आणि प्रियांनो, सध्या आपण पाहत आहोत की खरा उपवास कसा केला गेला पाहिजे. Now we will see here about how true religion. आणि आता आपण पाहत आहोत की खरं धर्माचरण काय आहे. What is true religion? खरं धर्माचरण म्हणजे काय आहे. We have seen in James first chapter. आणि याकोबाचे पत्र पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. The true religion is to take care of the fatherless. खरं जे धर्माचरण आहे ते म्हणजे जे अनाथ आहेत त्यांची काळजी घेणं. Is it limited only to fatherless? आणि हे केवळ फक्त जे अनाथ आहेत त्यांच्यापुरतच मर्यादित आहे का? No, it says little further. नाही, पुढे पण म्हटलेलं आहे. Look after the fatherless and widows in their trouble. अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटामध्ये समाचार घेणे. It's written in James 1:27. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 27व्या वचनात हे लिहिलेलं आहे. Pure and faultless religion before God the Father is this, to look after the fatherless. देवपिता याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटामध्ये समाचार घेणे. Not only fatherless. आणि केवळ अनाथच नाही, It says and widows in their trouble. आणि तिथे पुढे म्हटलेलं आहे विधवा सुद्धा त्यांच्या संकटामध्ये त्यांचा समाचार घेणे. There are widows who don't have anyone to take care of them. अशाही विधवा आहेत की त्यांच्याकडे कोणी नाही त्यांची काळजी घेण्यासाठी. So it is your responsibility and my responsibility to take care of them. आणि म्हणून ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे की आपण त्यांची काळजी घ्यावी. Recently I was talking to a few brothers nearby in a nearby village. आणि जवळपास असलेल्या गावांमध्ये काही भावांसोबत मी बोलत होतो. And they were saying, "Oh, are you going to start a orphanage and for the people who don't have father and fatherless, and then are you going to start a school or a home?" आणि ते मला म्हणत होते की जे निराश्रित आहेत, अनाथ आहेत, अशा लेकरांसाठी तुम्ही शाळा आणि तुम्ही त्यांच्यासाठी आश्रय घर तुम्ही त्याची सुरुवात करणार आहात का? I told, yes, that is our vision. We will definitely do that. आणि मी त्यांना म्हटलं की हो, आमचा तो दृष्टांत आहे आणि आम्ही ते निश्चित करणार आहोत. They were asking, how do you manage for your finances then? आणि ते विचारत होते मग ह्यासाठी लागणारा जी अर्थाची किंवा आर्थिक जी गरज आहे ते तुम्ही कशी पार पाडता? And is there any funding? आणि त्यासाठी तुम्हाला काही मदत येते का? Is there any people who will definitely give for this cause? आणि काही असे लोक आहेत का जे या कारणासाठी तुम्हाला मदत करतात? I told them. मी त्यांना म्हटलं, It says in Hebrews 12th chapter. इब्री लोकासपत्र 12व्या अध्यायामध्ये अशा रीतीने म्हटलेलं आहे. Hebrews 12th chapter verse 2. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 2रं वचन. Let us turn to Hebrews 12th chapter verse 2. इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 2रं वचनाकडे It आपण says, जाऊया. looking to Jesus, the author and finisher of our faith, for the joy that was set before him, he endured the cross, despising the shame, and has sat down at the right hand of the Father, throne of God. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत राहावे, ज्याचा पुढे जो आनंद ठेवला होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. Beloved, it says we look unto Jesus, who is the author and finisher of our faith. इथं म्हटलंय त्या येशूकडे आपण पाहावं जो आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे. Where do you look? आपली दृष्टी आज कुठे आहे? We don't look to any agency. आम्ही कुठल्याही संस्थेकडे पाहत नाही. We don't look to any human being. कुठल्याही मनुष्याकडे पाहत नाही. But we look unto the Lord, पण आम्ही निश्चित प्रभूकडे पाहतो. who died for you and shed his blood for us. आणि ज्या तुमच्यासाठी मरण पावला, ज्याने आमच्यासाठी रक्त सांडलं. It says here, he has endured the cross, despising the shame,
and has sat down at the right hand of the throne of God. आणि इथं म्हटलेलं आहे की त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. He endured the cross. आणि त्याने वधस्तंभ सहन केला And then he ascended himself to heaven. आणि स्वर्गामध्ये तो उचलला गेला. That is a true ascension which we have to celebrate today. आणि तेच खरं उंचावलं जाणं आहे ज्याचा आज आपण साजरा केलं गेलं पाहिजे. We celebrate Good Friday. आपण उत्तम शुक्रवार साजरा करतो. After that what happens nobody knows. पण त्याच्यानंतर काय झालं हे कोणालाच माहिती नाही. Good Friday is good उत्तम शुक्रवार चांगला आहे because Jesus endured the shame there. कारण प्रभू येशूने त्या दिवशी त्या ठिकाणी ती लज्जा सहन केली. And then he despised the shame and endured this cross and terrible rugged cross which was meant for the criminals. आणि ती लज्जा तुच्छ मानून जो वधस्तंभ होता, जो अपराधांसाठी बनवण्यात आलेला होता, तो त्याने सहन केला. He died. तो मरण पावला. And that is not the end of his life. आणि तो मरण पावला, तो त्या जीवनाचा शेवट नव्हता. As a human in the world, he took birth and he died also. Not only that, he rose again third day. मनुष्य म्हणून तो या पृथ्वीवर जन्माला आला, तो मृत्यू पावला, पण केवळ तेवढंच नाही तर दैवी रीतीने तो पुन्हा उठला सुद्धा. We shout, Jesus is risen. Indeed, Jesus is risen. आणि आपण निश्चित ह्या गोष्टीची आरवळी करत असतो, आपण बोलत असतो की खरोखर प्रभू उठलेला आहे, खरोखर प्रभू उठलेला आहे. Very good. Jesus is risen. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की खरोखर प्रभू उठलेला आहे. That is the end of the season? आणि मग ह्या गोष्टीनंतर सगळं काही संपतं का? No, he rose again and he is ascended to heaven is another truth which church has to celebrate. आणि केवळ ही गोष्ट इथे संपत नाही, तर तो पुनरुत्थित झाला आणि त्यानंतर स्वर्गात उचलला गेला. या गोष्टी सुद्धा आपण साजरा केला पाहिजे. He has ascended to heaven. तो स्वर्गामध्ये उचलला गेला. Not only that. आणि केवळ तेवढंच नाही तर There he is interceding for you and me at the right hand of God. देवाच्या उजवीकडे बसून तुमच्या आणि माझ्यासाठी तो आज मध्यस्थी करीत आहे. What are you doing? तुम्ही काय करत आहात? What is he doing? तो काय करत आहे? He is not sleeping. तो झोपलेला नाही आहे. He is interceding. तो मध्यस्थी करत आहे. Many people say, pray for me, pray for me. पुष्कळ लोक म्हणतात माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा. Human beings may forget to pray for you. एका वेळेला मनुष्य तुमच्यासाठी प्रार्थना करायला विसरतील, पण the Lord will never forget to pray for you. प्रभू तुमच्यासाठी मध्यस्थी करायला कधीही विसरत नाही. He remembers you every day. प्रत्येक दिवशी तो तुमची आठवण करतो. He prays for you every day. तो तुमच्यासाठी दररोज प्रार्थना करतो. Maybe our own brothers may forget to pray for us. एखाद वेळेला आपले स्वतःचे भाऊ आपल्यासाठी प्रार्थना करायला विसरतील. But here is Jesus who is always praying and interceding for you and me. पण इथे हा येशू आहे जो सतत तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे. So be encouraged now. आणि म्हणून स्वतःला तयार करा. Why? Jesus is definitely interceding for you and me. जेव्हा येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सतत मध्यस्थी करीत आहे. He is not sleeping there. He is 24 hours praying for you and me. तो झोपलेला नाही, तर 24 तास तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत आहे. That is why he commands us to pray for one another. आणि म्हणून एकमेकांसाठी प्रार्थना करावी अशी आज्ञा तो आपल्याला देतो. Do you pray for your own brothers? तुमच्या स्वतःच्या भावांसाठी आपण प्रार्थना करता का? Your own people? तुमच्या स्वतःच्या लोकांसाठी तुम्ही प्रार्थना करता का? Your own country? तुमच्या स्वतःच्या देशासाठी तुम्ही प्रार्थना करता का? What country is going through? Do you know and do you really
place our country in the hands of God. आणि आपला देश आज कुठल्या परिस्थितीतून जात आहे हे बघून सुद्धा आपला देश आपण परमेश्वराच्या स्वाधीन करतो का? Do we cry and pray before Him? परमेश्वरासमोर रडून आपण त्यासाठी आरोळी करतो का? Do we intercede before God? परमेश्वरासमोर आपण त्या गोष्टीची मध्यस्थी करतो का? As He is sitting at the right hand of God, आणि जसा येशू पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झालेला आहे, He is definitely interceding for you and me. तो निश्चित तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. Today, being the children of God, आज देवाची लेकरं म्हणून let us ask God परमेश्वराला आपण मागूया and say that, Lord, give me a mind to intercede for my own people. माझ्या स्वतःच्या लोकांसाठी मध्यस्थी करणारं मन तू मला दे. Ascending and interceding there, sitting at the right hand of God. स्वर्गात जाऊन त्या ठिकाणी पित्याच्या उजवीकडे बसून मध्यस्थी करणे What a great ministry. किती महान सेवा आहे. Today, interceding has become a negligible thing. आज मध्यस्थी करणं म्हणजे जवळपास नाकारलेलं किंवा दुर्लक्षितपणा झालेली गोष्ट आहे. Some people, they know only repeating Lord's Prayer, काही लोक फक्त प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलतात, but they don't know what is interceding. पण त्यांना माहितीच नाहीये की खरी मध्यस्थी करणं म्हणजे काय They आहे. don't know what is praying for others. पण त्यांना ही गोष्ट ठाऊकच नाही की इतरांसाठी प्रार्थना करणं म्हणजे काय आहे. What is breaking yourself before God is definitely known by any believer, every believer. Definitely God will bless you. आणि निश्चित करून इतर लोकांसाठी स्वतःला मोडणं आणि प्रार्थना करणं हे इतरांनी जाणून घ्यायला पाहिजे. Commit yourself right now for the ministry of interceding. आणि म्हणून मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या सेवेसाठी स्वतःचं समर्पण यावेळेला करा. Some people they pray only 40 days and then after that tata bye bye Lord, I have done this and I have done a great favor. Now you have to do a favor for me and take care of and bless my family, bless my people. काही लोकांचं असं असतं की 40 दिवस उपास प्रार्थना केले की बस टाटा बाय बाय प्रभू, आता मी तुझ्यासाठी जे करायचं होतं ते केलं, आता उरलेल्या सगळ्या दिवसांमध्ये तू माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घे. Now you do everything. आता तूच बाकीचं सगळं कर. No, there are people like that. अशा प्रकारचे लोक आहेत. But पण beloved, प्रियांनो, every day you need to pray without ceasing. प्रत्येक दिवशी न थांबता न चुकता प्रार्थना करा. And God will bless you when you pray for them. आणि जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. Let us pray, let us read from 1 Thessalonians, थेसलोनिकरास पहिल्या पत्रामधून आपण वाचूया 5th chapter, 5वा अध्याय verse 16. आणि त्याचं 16व वचन. It says, rejoice always. आणि या ठिकाणी वचन म्हणतं सर्वदा आनंद करा. And then pray without ceasing. आणि पुढे वचन म्हणतं निरंतर प्रार्थना करा. And then it says, in everything give thanks. सर्व स्थितीत उपकार स्मरण करा. For this is the will of God in Christ Jesus for you. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. And then verse 19. पुढे 19व वचन. Do not quench the spirit. आत्म्याला विझवू नका. Do not limit the spirit only to a season and after that forget. आणि एका समयापुरता त्या आत्म्याला त्या ठिकाणी ज्वलंत ठेवून नंतर विझवू नका. Let the spirit be burning always in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये तुमचा आत्मा सतत ज्वलंत असा असला पाहिजे. And then praying before God. देवासमोर प्रार्थना करणे. And God will definitely use you for His glory. आणि त्यानंतर निश्चित परमेश्वर त्याच्या गौरवासाठी तुम्हाला वापरेल. He will bless you and lead you and guide you. तो निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल, तुम्हाला चालवेल आणि मार्गदर्शन करेल. Keep praying. प्रार्थना करत राहा. Keep asking God for others. इतरांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. Keep interceding for others. इतरांसाठी मध्यस्थी करीत राहा. Mighty things will happen in your life. तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडताना When तुम्ही you पहा. pray for others. जेव्हा इतरांसाठी तुम्ही प्रार्थना करता. Job prayed for his friend. इयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली. God gave double blessings to him.
इयोबाला दुप्पट आशीर्वाद त्याचे मिळाले. When you pray for others, ज्या तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता, when you intercede for others, ज्या तुम्ही इतरांसाठी मध्यस्थी करता, you will see mighty things happening in your own life. तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडताना तुम्ही स्वतः पाहाल. May God help us परमेश्वर आपल्याला सहायता to करू be burdenful for others की इतरांसाठी एक ओझं घेऊन जगणारे आपण बनू and pray before God for others. आणि इतरांसाठी परमेश्वरासमोर सतत प्रार्थना करणारे आपण बनू. May His kingdom be established in and through our lives. त्याचं राज्य आपल्या जीवनातून आणि आपल्या जीवनाद्वारे प्रस्थापित होवो. And may His grace continue to be brewed upon us. आपल्या जीवनावर राहू. Pray that God may fill us with the spirit of intercession. आणि आपण प्रार्थना करू की त्या मध्यस्थीच्या आत्म्याने परमेश्वर आपल्याला सहायता करू. Cry before God that His name may be established everywhere and be glorified. प्रार्थना करा की त्याचं नाव प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जीवनातून प्रस्थापित होईल. And may God's grace haunt each one of us to intercede regularly. आणि परमेश्वराची कृपा आपल्या जीवनावर उतरून येऊ जेणेकरून आपण इतरांसाठी सदैव मध्यस्थी While करू शकू. traveling, keep thanking God. प्रवास करत असताना परमेश्वराचा धन्यवाद सतत While करा. walking, keep thanking God. चालत असताना परमेश्वराचा धन्यवाद सदैव करा. While seeing the poor, pray for them right there. आणि ज्यावेळेस गरीब लोकांना तुम्ही पाहता त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना करा. When you pray, when you see beggars right there, pray for them. ज्यावेळेस भिकारी लोकांना तुम्ही पाहता त्याच वेळेला त्यांच्यासाठी प्रार्थना करा. See that God's name be glorified and these people may be touched and totally delivered. आणि पहा की ह्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं कार्य होऊन त्याच्या नावाला सदैव गौरव मिळेल. Let us pray and commit our lives into the hands of God. या वेळेला प्रार्थना करूया आणि स्वतःचं जीवन देवाच्या हातात समर्पित करूया. Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार Thank मानतो. you for teaching us as to how to celebrate true religion. आणि प्रभू खरं धर्माचरण कशा रीतीने साजरा करावं याविषयी तू आम्हाला शिकवलंस. म्हणून Pure धन्यवाद. religion. प्रभू खरं धर्माचरण And then a straight life before you, Lord. तुझ्या समोर सरळतेचं जीवन जगणे. Touch everyone who is gathered and who is hearing your voice right now. आणि प्रभू तुझे वचन ऐकणारे आणि या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाला यावेळेस तू स्पर्श कर. Open their eyes that they may see intercession as a ministry, Lord. त्यांचे डोळे उघड म्हणजे एक मध्यस्थी म्हणजे केवळ एक प्रार्थनेचं किंवा सेवेचं माध्यम आहे हे त्यांना समजू शकेल. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव तू कर. Touch them in the name of Jesus. ख्रिस्त येशूच्या नावात प्रभू त्यांना तू स्पर्श कर. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो.